या निवडणूक विषयक विशेष कार्यक्रमात मी बापूलाल तारे आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपणा सर्वांना ठाऊक आहे की येत्या 14 डिसेंबर रोजी लोणावळा नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे। आपण सर्व लोणावळेकर नागरिक या निवडणुकीला सामोरे जात आहोत। लोणावळ्याबद्दल अनेक समस्या आहेत, त्याचं थैमान आपल्या मनात उठलेलं आहे। लोणावळ्याबद्दल अनेक कल्पना आपल्या मनात आहेत, ज्या साकार करण्यासाठी आपणा सर्वांना मिळून प्रयत्न करायचा आहे। या निवडणुकीला सामोरे जाणारे प्रभाग क्रमांक 5 मधील काही उमेदवार आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। त्यांच्याकडून या समस्यांविषयी आणि भविष्य काळातील लोणावळा कसा असावा याविषयी आपण जाणून घेणार आहोत। या कार्यक्रमाचा हेतू एवढाच आहे की विचार मंथनातून काहीतरी चांगलं, काहीतरी नवीन घडावं आणि एक स्वच्छ, सुंदर, अतिशय सुंदर असं पर्यटन स्थळ असलेला लोणावळा निर्माण व्हावा, हा एक उदात्त हेतू मनात घेऊन मावळ वार्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 5 मधले काही उमेदवार आहेत, त्याचबरोबर काही पत्रकार आणि काही प्रतिष्ठित नागरिकही आमच्या सोबत आहेत। त्या सर्वांच्या विचारमंथनातून हा कार्यक्रम जास्तीत जास्त चांगला करण्याचा एक प्रयत्न आपण करणार आहोत। सुरुवातीला आपण त्या भावी उमेदवारांची ओळख करून घेणार आहोत। सर्वात प्रथम आपली ओळख आपण करून द्यायची साहेब। मी दत्तात्रय रामभाऊ येवले, प्रभाग क्रमांक 5B मधून निवडणूक लढवित आहे, अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहे। माझं चिन्ह अंगठी हे आहे। आपण नमस्कार, मी प्रभाग क्रमांक अ मधून अपक्ष उमेदवार अश्विनी शेखर जगदाळे, माझं चिन्ह मशीन आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून 5A। धन्यवाद। हे आपले दोन उमेदवार आहेत, दत्तात्रय येवले आणि अश्विनी जगदाळे। हे दोन उमेदवार इथल्या प्रभाग क्रमांक 5 मधील ज्या समस्या आहेत, लोणावळ्याच्या ज्या समस्या आहेत आणि भविष्यकाळातील लोणावळा कसा असावा याबद्दल आपल्याला सांगणारच आहेत। त्याबरोबर काही पत्रकारही आपल्या सोबत आहेत, त्यांची ओळख आपण करून घेऊया। सर्वप्रथम मी बंडू येवले, महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया। मी संतोषी तोंडे, मावळ वार्ता न्यूज चॅनल रिपोर्टर। नमस्कार, मी अमृता टावरे, मावळ वार्ता न्यूज रिपोर्टर। मी अनुजा जाधव, मावळ वार्ता न्यूज रिपोर्टर। काही सन्माननीय नागरिकही आपल्या सोबत आहेत, त्यांची आपण ओळख करून घेऊया एकदा। मी अनिता शरद जगदाळे, प्रभाग क्रमांक 5 मधील नागरिक। शरद शंकरराव जगदाळे, प्रभाग क्रमांक 5 मधील मतदार। शेखर शंकरराव जगदाळे, माझी मिसेस उभी आहे, प्रभाग क्रमांक 5 मध्ये। धन्यवाद। तर अशा प्रकारे आपण या निवडणुकीला सामोरे जात असताना आपल्या मनात अनेक समस्या आहेत, अनेक विचार आहेत, या सर्वांची उकल करण्याचा हा छोटासा प्रयत्न या माध्यमातून होणार आहे। साहेब, पहिला प्रश्न तुम्हाला दोघांसाठी माझा की आतापर्यंत तुम्ही एकदा ऑप्शन मध्ये नगरपालिकेत गेला होतात, तुमचा हा पहिलाच प्रयत्न आहे, बरोबर आहे? तर आपण ह्या निवडणुकीला सामोरं जावं किंवा उमेदवार म्हणून आपण उभं राहावं आणि निवडणूक लढवून नंतर नगरपालिकेत जावं आणि आपल्या लोकांची कामं करावीत, असं तुम्हाला का वाटलं? मी मागील 5 वर्षात स्वीकृत सदस्य म्हणून काम केलेलं आहे। मागील टर्ममध्ये मी 2-3 प्रोजेक्ट हाती घेतले होते। एक तर सर्वात महत्त्वाचा, जो अनेक वर्ष गेली म्हणजे जवळजवळ 20 वर्ष प्रलंबित असलेला, लोणावळा शहराच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असलेला रेल्वे ओव्हरब्रिज गेट नंबर 32 भांगरवाडी नांगरगाव, या प्रोजेक्टबद्दल मी मागील 2.5 वर्षांपासून फॉलोअप करतोय त्या प्रकल्पाचा। त्या प्रकल्पामध्ये अनंत अशा अडचणी आहेत, तांत्रिक अडचणी आहेत। त्या बऱ्याच मुंबईच्या ऑफिसला, रेल्वे विभागाच्या मुंबईच्या ऑफिसला, पुणे रेल्वे ऑफिस आणि नगर परिषद यांच्याकडे मी सतत पाठपुरावा करत असतोय आणि त्यात तांत्रिक अडचणी, मी स्वतः इंजिनियर बी सिव्हिल असल्यामुळे मला त्या तांत्रिक अडचणी बऱ्यापैकी मी सोडवू शकतो। ज्या समस्या आहेत प्रभाग क्रमांक 5 मधल्या, त्या दुरुस्त करण्यासाठी किंवा त्या समस्या नाहीशा करण्यासाठी तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात? हो, नक्कीच नक्कीच। या पुलाचा प्रश्न विचारणार आहोत, त्याच्या तांत्रिक अडचणी काय आहे, तो का नाही झाला मंजूर, त्याला किती दिवस लागतील, हे आपण उत्तर तुमच्याकडून घेणार आहोत। बरोबर। ताई, तुम्ही निवडणुकीला सामोरे का जातात? कारण की आपल्या जवळ जर सत्ता असली, बळ असलं तर आपण काही गोष्टी करू शकतो।
म्हणजे आणि नक्की काय त्या करायचं? करण्याकरता आता भांगरवाडीमध्ये आम्ही जे प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचतोय हा. एक मत मागण्याकरता, लोकांचा कौल घेण्याकरता, अच्छा, हा. तर प्रत्येक एरियामध्ये साफसफाई, कचऱ्याची समस्या, डीपीची समस्या, लाईटची समस्या, हे सगळं पाहिल्यानंतर आपण जेव्हा त्या गोष्टी करण्याकरता जर तितके सक्षम झालोच तर आपण त्या करू शकतो. म्हणजे समस्या दूर करण्यासाठी म्हणजे तुम्ही हा. दोघंही नागरिकांच्या समस्या दूर हा, व्हाव्यात आणि नागरिकांना त्या न्याय मिळावा. न्याय मिळावा. आणि अशा बऱ्याच वर्षांपासून त्या समस्या तशाच आहेत. बरं, जर आता- आम्हाला संधी मिळाली तर आम्ही त्या करू शकतो. धन्यवाद तुम्हा दोघांनाही मनापासून शुभेच्छा मावळ वार्ताच्या वतीने. साहेब, पुढचा प्रश्न आहे की आता सांगितलं, तुम्ही दोघांनी सांगितलं की अनेक समस्या आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली समस्या यांनी जी आता सांगितली, अनेक आम्ही मतं मागायला जातो त्यावेळेस ते समस्या आम्हाला लोक सांगतात, बरोबर ना? म्हणजे मतदार तुम्हाला सांगतात की अमुक समस्या आहेत, हो. म्हणजे कचऱ्याची समस्या आहे, बरोबर? बरोबर. आणि तुम्ही गेले 5 वर्ष स्वीकृत सदस्य होता तिथे. हो, बरोबर. माझा थेट प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही पण उत्तर द्यायचं नंतर, की कचऱ्याची समस्या जी आहे ती कचऱ्याची समस्या जर आहे तर मग लोणावळा नगरपालिकेला जो राज्य पुरस्कार मिळाला स्वच्छ सुंदर लोणावळा, त्याबद्दल आपण काय म्हणू शकता? साहेब, मी बोलतो ते खरंच बोलतो, कोणाची बाजू घेऊन बोलत नाही एखाद्याची, किंवा एखाद्याच्या विरुद्ध बोलायचं म्हणून बोलत नाही मी. हा. मागच्या 4 वर्षांपूर्वी जे कचऱ्याच्या समस्येबद्दल श्री गणेश शेटे जे मुख्याधिकारी होते त्यांनी त्या मुख्याधिकारी साहेबांनी, म्हणजे मी त्यांची बाजू घेत नाही, मी बऱ्याच विषयांवरती त्यांच्याशी खूप भांडायचो, या सगळ्या नगरसेवकांनाही माहिती आहे, जत्रा चॅनलवरही अनेक लोकांनी पाहिलेलं आहे, मी सडेतोड बोलत असतो, कुठेही कोणाची तरी बाजू घ्यायची म्हणून नाही. त्यांनी जे काम केलं ते कोणीही माणूस 100% चांगलं काम करू शकतो असं नाही, पण त्यांनी जो काही प्रयत्न केलाय तो 100% सांगतो मी तुम्हाला, तो नक्कीच त्यांचा स्तुत्य असा उपक्रम होता. बघा, प्रयत्न करणं, एखादा विद्यार्थी असेल 24 तासापैकी त्यांनी 18 तास अभ्यास केला तरी सुद्धा त्याला 100 पैकी 100 मार्क मिळत नाहीत. तर त्याबद्दल माझं आहे की तुम्ही त्यापूर्वीची कचऱ्याची समस्या, कारण मी ज्यावेळी स्वीकृत सदस्य म्हणून नगर परिषद गेलो, पहिले 1-1.5 वर्ष फक्त कचरा आणि कचरा ह्याच विषयावरती सर्वसाधारण सभेत चर्चा सगळा व्हायची. कचरा साफ करायचा, काय म्हणाल सर? सगळा कचरा साफ करायचा. नाही नाही म्हणजे नाही, मला हे लक्षात येत नाही तुम्ही काय म्हणताय ते. बरं, ठीक आहे, चला. आता कारण आता Yes. तुमचे भावी नगरसेवक जे होणार आहेत, त्यांनी जो मुद्दा मांडला की कचऱ्याची समस्या आहे की हो, आहे म्हणून माझा थेट प्रश्न आहे. बघा, मला तुमच्याकडून काहीतरी काढून घ्यायचं ते लोकांपर्यंत पोहोचवायचे, बरोबर? नाही, मी असं म्हणत नाही की 100% कचरा साफ झालेला आहे, आम्ही असं म्हणत नाही, पण त्यांनी जे नियोजन केलं ते प्रयत्न त्यांचा अभिनंदनास पात्र होता. हो, प्रयत्न नक्की 100%. मी म्हणत नाही की पण आता माझा तुम्ही मला प्रश्न विचारला होता सर की पुरस्कार मिळाला, त्याबद्दल पुरस्कार त्या कधी कधी काय होतं माहितीये, एखादा वर्ग असेल, त्या एखाद्या वर्गात 70% मार्क मिळवणारा एकच विद्यार्थी असेल तर त्याला तरी सुद्धा आपण म्हणतो तो पहिला आला, आणि एखाद्या शाळेमध्ये 96% मार्क मिळवणार असेल तरी त्याला पहिलाच आला म्हणतो. तर तसं काहीतरी असेल, जरा तसं झालं असेल, तसं झालं असेल. ठीक आहे. मग आम्हाला हे जाणून घ्यायचं होतं. आता पुढचा प्रश्न आहे, अश्विन भाई तुम्ही उत्तर द्यायचे. तुम्ही मतदारांचा कौल मागायला होता, बरोबर आहे? कौल मागताना तुम्हाला ते सांगतात की अनेक समस्या आहेत, कचऱ्याची समस्या तुम्ही सांगितली. मग तुम्ही जर नगरसेवक झालात, म्हणजे आपण तो आपल्याला ते पूर्वी नाही का एक एसे कॉम हे असायचा, बरोबर? तुम्ही इंग्लिश मिडियम शिकला म्हणून सांगता. जर मी पक्षी झालो तर, जर सूर्य उगवलाच नाही तर, हो, तसं मी नगरसेवक झाले तर तुम्ही कचऱ्या बाबतीत काय करणार? कचऱ्याच्या बाबतीत म्हणजे नियोजनबद्ध करून, हा, नियोजनबद्ध पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट कशी लावता येईल तो प्रयत्न पहिले करणार. कारण बऱ्याच जागी कचरकुंड्या आहेत, पण लोक कचरा त्याच्यात न टाकता खाली टाकतात. कचऱ्याच्या गाड्या, घंटा गाडी जे सकाळी 6ला 7ला यायला पाहिजे, ते घंटा गाडी दुपारी 2ला येते, कधी 12ला येते, तर कधी 4ला येते. सकाळचा कचरा जर दुपारपर्यंत पडला तर लोक तो कचरा नेऊन उकरड्यावर कुठेही टाकतात. तीच गाडीची व्यवस्था तुम्ही सकाळी 6 ते 8च्या दरम्यान ठेवली तर लोक वेळेवर घंटा गाडी यावी आणि येत नाही, कित्येक जागी येत नाही, म्हणून तुम्ही प्रयत्न करणार आहात. नक्की. ठीक आहे, तुमचं उत्तर मिळालं आम्हाला. एक नवीन उमेदवार आता आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांची ओळख आपण करून घेऊया. तुमची ओळख तुम्ही स्वतःच करून द्या. आता तुमचं नाव, तुमचा प्रभाग आणि तुमचा पक्ष सांगायचा आहे. आपण जवळ घ्या, माईक थोडा जवळ घ्या. मी सचिन नारायण तळेकर. अजून थोडा जवळ घ्या. हा, सचिन नारायण तळेकर, भांगरवाडी प्रभाग क्रमांक 5B इथून अपक्ष अपक्ष निवडणूक लढवत आहे. माझी निशाणी आहे नगारा. ठीक आहे. आता ह्यांनी तर प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. पहिला प्रश्न तुम्हाला
आपण नगरसेवक व्हावं किंवा आपण निवडणुकीत उभं राहावं आणि निवडून नगरपालिकेत जावं असं का वाटलं आपल्याला? या सर्वाची पार्श्वभूमी मी तुम्हाला पहिल्यांदा थोडं माईक सांगतो. जवळ धरा म्हणजे लोक ऐकू जाईल प्रेक्षकांना. ह्या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी पहिले तुम्हाला सांगतो. हा. एक 4 महिन्या अगोदर आम्ही सर्व मित्र असेच नेहमीप्रमाणे बसलेलो असताना हा विषय चालला होता की आता 4 महिन्यानंतर इलेक्शन आलेले आहेत, हा आपण काय करायचं, कसं काय करायचं, काय करता येईल आपल्याला. आत्तापर्यंत विकास कामे काहीच नाही झालेली, कुठल्याच प्रकारची नाही झालेली. ना स्वच्छता, पाणी, गटारे आजही तुंबतात आहेत, ड्रेनेज लाईन आजही वाहतात आहेत. आपण काय करावं, याच्यावरती सोल्युशन काय काढणार आपण. विचार मंथन केलं तुम्ही? विचार मंथन केलं. हा. तर त्यानंतर आमच्यातलंच काही लोकांनी असं सांगितलं की आपण म्हणजे या सिस्टीमला नुसतं नावं ठेवून चालणार नाही, बरोबर आहे. तर या सिस्टीमला बदलण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला या सिस्टीममध्ये उतरावं लागेल. नुसतंच काठावरनं खडे मारून काय होणार नाही. बरोबर. हा हा तर ही सिस्टीम ही बदलण्यासाठी मग आपल्यातलं कोणीतरी आपण चांगला उमेदवार द्यावा असं आमच्यातनं आमची चर्चा आली. त्यानंतर आम्ही 70-80 मुलं एकत्र जमलो आणि त्यातनं मग आम्ही ठरवलं की आपण सर्वांनी चर्चा केली की कोणाला आपल्यातनं कोणाला पुढं करता येईल. अशातनं मग पुढं सर्व विषय चर्चा वगैरे झाल्यानंतर त्यातनं माझं नाव पुढं आलं. ठीक आहे, तुम्ही आता त्यासाठी सामोरे जात आहात. आता कचऱ्याचा प्रश्न आला. आता तुम्ही सांगितली काहीच झालं नाही इतक्या वर्षात, बरोबर आहे? बरोबर ना. म्हणजे लोणात काही घडलंच नाही इतक्या वर्षात, कचरा गेला नाही. आता साहेब 25 वर्ष झाली. 25 वर्षात लोणावळ्यात विकास काय झाला मला सांगा. तेच मला विकास म्हणून मोठा असं काय झालंय का? आपल्याला एक ब्रिज जो आहे तो 15 मी लहान असल्यापासून ऐकतोय, 15 वर्ष झाली मी ऐकतोय की तो ब्रिज. त्याच्यावर पण आपण उत्तर प्रश्न विचारणार आहोत, ते उत्तर घेणार आहोत. आपल्याला फक्त इथं विचार मंथन करायचंय, विचारातून काहीतरी नवीन घडवायचा प्रयत्न करायचा. तुम्ही अतिशय चांगला विचार मांडला की तुम्ही विचार मंथन केलं आणि त्या सगळ्या मित्रमंडळीतून तुमचं नाव पुढे आलं, बरोबर आहे? आता कचऱ्याची समस्या आली पुढे. नाही तर सांगितलं की आम्ही मतं मागायला जातो, आम्हाला कौल द्या, तर लोक सांगतात कचऱ्याची समस्या दूर करा. बरोबर. मग तुम्ही नगरसेवक झालात तर तुम्ही काय कराल त्यासाठी? आम्ही त्यासाठी नियोजन असं करणार आहोत. पहिले तर घंटागाडी वेळेवर आली पाहिजे, जसं त्यांनी सांगितलं. घंटागाडी वेळेवर खूप जरुरी आहे. आज खरंच ती 1 वाजता 2 वाजता येते. माईक फक्त तुम्ही हात खाली काढला ना तुमचा, हा तो जरा माईक जवळ धरा. बस आता घंटागाडी जे ती वेळेवर येत नाही, त्यामुळं महिला काय करतात, मग तो कचरा रस्त्यावरती किंवा कचरा कुंडीमध्ये टाकतात. त्यामुळं आणि त्याचे ढीक साठत जातात. नगरपालिकेचे कर्मचारी येत नाही, तो उचलत नाही, हे सगळं असं चाललेलं आहे. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात की वेळेवर घंटागाडी कशी येईल? घंटागाडी वेळेवर कशी येईल. आणि आम्ही पहिले तर लोकांची जागृती करणार आहोत की घन कचरा, सुका कचरा आणि ओला कचरा हे पहिले तर वेगळं करा, त्यातनं प्लास्टिक वेगळं करा. त्यानंतर आमचा असा प्रयत्न राहील की त्यासाठी खत निर्मिती प्रकल्प एखादा राबवून त्यातनं जर आपण कचऱ्यापासून जर खत निर्मिती केली आणि त्याचा उपयोग जर झाडांसाठी वगैरे केला तर नक्कीच ते चांगलं राहील. धन्यवाद, तुमचं उत्तर मिळालंय. येवले साहेब, तुम्हाला प्रश्न येतात, तुम्हाला तिकड नाही म्हणजे आपण आता आरोप प्रत्यारोप नको आपल्याला, आपण आता काहीतरी सोल्युशन काढणार आहोत. ह्या सगळ्यावरती काहीतरी उत्तर घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आता तळेकर साहेबांनी सांगितलं किंवा ताईंनी सांगितली कचऱ्याची समस्या आहे. तुम्ही सांगितले की ती बऱ्यापैकी ठीक आहे, तुमचं म्हणणंही बरोबर आहे की पूर्वी काहीच नव्हतं, काहीतरी झालेलं आहे. तळेकर साहेबांचं म्हणणं आहे की काहीच झालेलं नाही, बरोबर आहे. तर आता जर इथं नाही, आपल्याला तर उत्तर घ्यायची, समस्या कसं निराकरण करता येईल ते करायचंय. आपल्याला स्वच्छ सुंदर चांगला लोणावळा घडवायचा आहे. तर ह्यांनी जी सांगितली की कचऱ्याची समस्या दोघांनी मांडली, त्याच्यावर उपाययोजना सांगितलं. तुमच्या उपाययोजना काय असतील त्याच्यावरती? त्यांनी सांगितलं त्याबरोबर मी सहमत आहे की घंटागाडी जी आहे ती त्याचा, आता हा नगरसेवकांचा विषय नाही खरं पाहिलं तर, हा प्रशासनाचा आहे. तर प्रशासनाला जाब विचारणं तो तुमचा अधिकार आहे. तर तो जाब विचारणं ते तर राहायचं. आता मी मागील 5 वर्षात तुम्ही मावळ वार्तामध्येच पाहिलं असेल, असं मी म्हणत नाही, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. तर ते प्रत्येक वेळी आपण हे केलेलं आहे. आणि सर्वसाधारणपणे आता सध्या नागरिकांचे कधी फोन येतात किंवा कचरा घंटा काढलेले नाही, तर ते रेग्युलाइज करणं हे नागरिकांच्या प्रश्न आलेत म्हणून हे करणं. आणि सभेमध्ये प्रत्येक सभेमध्ये बोललंच जाते की आमच्या प्रभागात गाडी येत नाही वगैरे असं. फक्त काहीतरी टीका करायची, काहीतरी बोलायचं. मगाशी माझे सहकारी मित्र सचिन भाऊ म्हणाले की काठावर बसून दगडे मारायचे नाहीत. तर तसं न करता आपण त्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले पाहिजेत. प्रशासन सुधारलं गेलं पाहिजे. आणि माझं एक नेहमी मी एका चीफ ऑफिसरांना नावच घेतो, गणेश शेट्टी साहेबांना नेहमी एक सभेमध्ये प्रश्न विचारतो की साहेब तुम्ही प्रशासन गतिमान करा.
बरोबर. नेहमीचा हा. प्रश्न असायचा प्रशासन- मी बरोबर. सांगायचो सल्ला प्रत्येक जवळजवळ प्रत्येक सभेत असायचं की साहेब तुम्ही तुमचं प्रशासन गतिमान करा म्हणून. हे कामाचा निपटारा कामाचा निपटारा लवकर आणि लवकर. कसं आहे एक कामगारांकडून काम करून घेणं ही कला आहे. ही कला आहे तिच्या मुख्याधिकाऱ्यांची असतं. आता बरोबर. जर एखादा नगरसेवक आज एखाद्या कर्मचाऱ्याला बोलला की का रे काय काम करत नाही तर ते संयुक्तिक वाटत नाही मला, कारण बरोबर. ती त्यांची रचना सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला फॉलो केलं पाहिजे आपण. बरोबर. नाहीतर काय एखादा नगरसेवक उठायचं नाही काय कचरा झाला नाही काय स्वच्छ झालं नाही. सिस्टम बदलली पाहिजे कुठेतरी. System, yes, आणि प्रशासन system, गतिमान system. प्रशासन प्रशासन गतिमान केलं गतिमान, हा पाहिजे. माझा आता एका नेहमीचा शब्द असतो. उमेदवाराचे प्रतिनिधी या ठिकाणी एक आहे. मिनिट. नाही तुमचं उत्तर घेऊ आपण. बरं पहिले तुमचं उत्तर घेऊ नंतर आपण मांडायचं आहे. हा साहेब येवले साहेब गेली 5 वर्ष नगरसेवक होते. हा त्यांनी यासाठी काय केलं? ते आपण जाणून घेणार फक्त आहोत. नाही साहेब, फक्त पाठपुरावा करण्यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिलेले आहे. नाही, तुम्ही तुमचा जो लोकांचं प्रश्न आहे, तो प्रतिनिधित्व ऐकून घ्या. करताय. तुमचा जो प्रश्न आहे तो योग्य, पण तो प्रश्न नंतर आपण विचारणार आहोत. आपण त्याच्यावर उत्तरही घेणार आहोत. हो. त्याआधी आपल्याकडे एक भावी नगरसेवक होते, त्यांचे प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी त्यांची ओळख करून द्यावी. मी मनोज लवणकर, माजी नगरसेवक लोणार नगर परिषद. आता 5 नंबर प्रभागामधून माझी स्वतःची आई क्वालिफाय करते. हा त्यांचं प्रतिनिधी म्हणून मी इथं आलेलो आहे. ते काय कारणास्तव बाहेर गेलेले असल्यामुळे मी इथं उपस्थित झालो. धन्यवाद. आता तुमच्या बाजूला नवीन एक भावी नगरसेवक बसलेले आहेत. सगळ्यांना शुभेच्छा आहेत माझ्या. हो कोणीतरी एक जिंकणार, कोणीतरी एक हरणार आहे. बरोबर आहे. त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला, आता दत्ता भाऊंनी सांगितलं की प्रशासन गतिमान झालं पाहिजे, प्रशासन गतिमान केलं पाहिजे. त्यांनी आता थेट प्रश्न विचारला होता दत्ता भाऊंना, तोच प्रश्न थेट तुम्हाला आहे. 5 वर्ष तुम्ही नगरसेवक होतात, बरोबर आहे. समस्या अजून तिथंच आहेत. बरोबर आहे. आपलं उत्तर? समस्या अजून तिथंच येते. ॲग्री, त्या विषयाला काही आम्ही कुठे बघायला देणार नाही. कारण जनतेमध्ये आम्ही राहतो, आम्ही जनतेमध्ये काम करतो, समाजामध्ये राहतो. बरोबर. आज आपण बघतोय भांगरवाडीसारखा सुशिक्षित एरिया अख्ख्या लोणावळ्यात शोधून सापडणार नाही. हा. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या भागामध्ये कचरा किंवा गटारी तुंबणे किंवा ड्रेनेज सिस्टीम या गोष्टींवर आमूलाग्र बदल होणं जरुरी आहे. आत्ता मागच्या 5 वर्षामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की 72 कोटी आपले योजनेचे परत गेलेले आहेत. का गेले, कशामुळे गेले, हे तुम्ही सर्व लोणावळकर जनता जाणता. तो चर्चेचा विषय आहे, त्या विषयात आपल्याला जाऊ नये. जाऊ नये. आता कचऱ्याच्या समस्येवर काय करायचं? हे उत्तर दिलं सगळ्यांनी. कचऱ्याच्या समस्येमध्ये भांगरवाडीमध्ये सगळ्यात जास्त सोसायटी आहेत. हा ज्या बिल्डिंग्स जेवढ्या आहेत आता डेव्हलपमेंट भांगरवाडीची होते तिथे सर्वात जास्त सोसायटी तिथे आहेत. तर सोसायट्यांनी प्रत्येकाने आता डस्टबिन्सचा उपयोग आपण करावा. त्याच्यामध्ये शेटे साहेब होते, त्यांनी तो विषय काढला होता. त्या विषयात थोड्याफार प्रमाणात हालचालही झाली. आता आपण त्या विषयामध्ये मेजर, माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात मेजर काय तर प्रत्येक सोसायटीने आपला कचरा तिथे साठवून ओला आणि सुका असं दोन्ही टाईपचं करणं आणि घंटागाडी रेग्युलाइज करणं. कचरामुक्त भांगरवाडी. तुमच्या चौघांचंही मत ते आहे की घंटागाडी रेग्युलाइज विशिष्ट वेळेलाच ती आली पाहिजे. हा बस. तो कचरा महिला, माझी आई आहे, मला महिलांच्या समस्या माहिती आहेत. तर मी तेच सांगतो की एक ठराविक टाइमला ते घंटागाडी आली तर त्या महिलेला कळतं की सकाळी 11 वाजता घंटागाडी येणार म्हणजे येणार. मग ती काय करते, 11 वाजेपर्यंत तिची कामं उरकून तो कचरा ती जमवून ठेवते. ती जर गाडी 2 वाजता आली तर तिला जर समजा शुक्रवार बाजारामध्ये जायचं तर तिने काय बाजारात जायचं नाही का, मग तिने कचऱ्यासाठी थांबायचं का? बरोबर. तर काहीतरी नियम, काहीतरी रूल्स हे सगळ्यांना लागलेच पाहिजेत. अर्थात सिस्टीम त्या रूल प्रमाणे चालली पाहिजे. बस. धन्यवाद. तुमचं उत्तरही मिळालेलं आहे छानपैकी. दत्ताभाऊ, तुम्हाला आता थेट प्रश्न ज्या आता तळेकर साहेबांनी उपस्थित केला की कित्येक वर्ष मी लहान असल्यापासून ऐकतोय ब्रिज होणार आहे, ब्रिज होणार आहे. तुम्ही त्याच्यावर मगाशी सांगण्याचा प्रयत्न केला. आता सविस्तर सांगा तुम्ही, म्हणजे त्यांचंही समाधान होईल, प्रेक्षकांनाही कळेल, आणि नंतर आपण त्यांचंही उत्तर घेणार आहोत. सगळ्यांचंच ते काय करणार त्या ब्रिजसाठी. मी मागील 5 वर्षात स्वीकृत सदस्य असताना स्वीकृत सदस्याला तसे फारसे काय अधिकार असतात असं अजिबात नाहीये. तर तरी सुद्धा मी आणि माझे सहकारी मित्र नगरसेवक नितीन विश्वनाथजी अग्रवाल यांनी आम्ही बऱ्यापैकी त्या पदालाच न्याय दिल्यासारखं झालेलं आहे. आणि बाकीच्या सहकारी नगरसेवकांनी आम्हाला बऱ्यापैकी साथ दिली की आम्हाला सभागृहात प्रत्येक वेळी बोलण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केलं सगळ्यांनी. सगळ्यांचे धन्यवाद नगरसेवकांचे. ब्रिजचा 4 वर्षांपूर्वी म्हणजे 2012 डिसेंबर 2012 त्यावेळी एक ठराव झाला की नगर परिषदेने 7.5 कोटी रुपये आणि रेल्वे प्रशासनानं 7.5 कोटी असं 15 कोटींचं एस्टिमेशन निघालं. त्यानंतर जवळजवळ 1 वर्ष त्या याच्यामध्ये फॉलोअप केला गेला. आता मी कोणाचं नाव घेत नाही. फॉलोअप केला गेला आणि
त्यानंतर म्हणजे टोटल मी नगर स्वीकृत सदस्य झाल्यानंतर 2 वर्षानंतर मी नगर परिषदेत एक पत्र दिले की ह्या ब्रिजच्या याच्यावर मला फाईल ची सत्यप्रती हव्यात म्हणून माहिती नगरसेवक म्हणून मागितली मी त्यांच्याकडे. तर ते ॲक्च्युली 3 दिवसाचं काम आहे, पण तरी सुद्धा मला 15 दिवसांनी मिळाली फाईल. आता फार सविस्तर बोलत नाही, फक्त त्याच्यानंतर मी नगर परिषदेकडे फॉलोअप केला. मुंबईच्या सेंट्रल रेल्वेच्या ऑफिसला CSTला त्या ऑफिसमध्ये 5 ते 6 वेळा गेलो. तिथे मी RCC ड्रॉइंग जे असतं ते ड्रॉइंगची मागणी केली, ते तिथं मिळालं नाही. त्यांनी सांगितलं पुण्याच्या ऑफिसला असेल, पुण्याच्या ऑफिसला फॉलोअप केलं, तिथेही मिळालं नाही. त्यानंतर मी नगर परिषदेमध्ये पुन्हा फॉलोअप करून हे केलं, तोपर्यंत ते RCC ड्रॉइंग झालं नव्हतं. आणि नंतर मग सगळ्या प्रोसिजर फॉलोअप पूर्ण म्हणजे कन्सिस्टंटली फॉलोअप करून त्या ह्याच्यात मी बऱ्यापैकी काम पुढे आणलेलं आहे. आता काही गोपनीय गोष्टी त्या आता तर त्या 100% आणि याच्याकडे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. मी एकही गोष्ट निवडणुकीला उभा राहिलो म्हणून खोटी बोलणार नाही, खोटं आश्वासन देणार नाही. उत्तर मिळालेलं आहे, प्रेक्षकांना कळालेलं आहे. सचिन भाऊ, तुमची काय प्रतिक्रिया आहे? त्यांनी सांगितलं मी माझ्या पद्धतीने फॉलोअप केलेलं आहे. आता तुम्ही नगरसेवक झाला समजा, आता आपल्याला वाद करायचा नाही, ऐका ना, वाद नाही, आपल्याला फक्त एकच आहे की मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. प्लीज. नाही, तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, पण आता तुम्ही फक्त मला त्याचं सोल्युशन सांगा की तुम्ही नगरसेवक झालात. जर तुम्ही नगरसेवक झालात तर तुम्ही त्यासाठी काय कराल त्या ब्रिजसाठी? मला तर पहिला तर नगरपालिका इमारतीसाठी आता नवीन असणार आहे. माझा अभ्यास ऑलरेडी त्या ब्रिजचा झालेला आहे. आता त्यासाठी पाठपुरावा करणं हा खूप महत्वाचा विषय आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी हे तसे लागतात की त्यांनी वेळ काढून त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं, ते शासन दरबारी तो विषय मांडणं, त्याला मंजुरी आणणं आणि तो करून घेणं. 5 वर्षात साहेबांनी काय केलं? फक्त पाठपुरावाच केला का? त्याच्या अगोदर 15-10 वर्ष जे नगरसेवक होते त्यांनी काय केलं? फक्त पाठपुरावाच केला का? एखादा ब्रिज तयार व्हायला 15 वर्ष निघून गेलीत, अजून किती वर्ष लागणार? आता ते झालं, आता तुम्ही काय करणार ते सांगा. आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करू ब्रिज साठीचा, आणि त्याचे जे पेपर वर्क आहे ते सर्व व्यवस्थित करून त्याच्या काय अडचणी आहेत त्या जाणून घेऊ आणि त्या लवकरात लवकर ब्रिज कसा होईल त्यासाठी नक्कीच प्रयत्न करू. आणि 5 वर्षाच्या आत तो ब्रिज आम्ही नक्की करूनच घेऊ असं आश्वासन देताय तुम्ही? 100%. ताई, तुमचं काय म्हणणं, तुम्ही काय सांगाल त्या ब्रिजसाठी? कोणाच्या ब्रिजच्या समस्या आहेत, कोणाच्या रोडच्या समस्या आहेत. मला तर गटारी, पाणी आणि लाईट या मुख्य समस्या आहेत. ड्रेनेज, ज्यांचे ड्रेनेज काही जागी फुटलेत आणि ते लोकांच्या दारातनं पाणी जात आहे आणि ते पाण्यामधून लोक पाऊल ठेवून घरात जातात. त्यांची पण छोटी छोटी मुलं आहेत, घर आहे त्यांचं, बिचाऱ्यांना पर्यायी नसल्या कारणाने रोज ते झाडून त्याच्यातनंच पुन्हा घरात जावं लागतंय. महत्वाचे पहिले जे मुद्दे तुम्ही त्या ब्रिजला एवढं महत्व देणार नाही. ब्रिज पेक्षा या महत्वाच्या मूलभूत गरजा आहेत पहिले त्या पूर्ण करण्याचा ब्रिज संबंधी आपल्याला उत्तर पाहिजे. तुमचं उत्तर मिळालं की तुम्ही ब्रिजला जास्त महत्व देणार नाही, पहिले मूलभूत गरजा बघणार. तुमचं म्हणणं काय? जर तुमचे प्रतिनिधी निवडणूक जिंकून नगरपालिकेत गेले तर हा ब्रिजचा कळीचा मुद्दा आहे, सगळ्यात अतिशय कळीचा मुद्दा आहे, कारण तो लोणावळ्याच्या जनजीवनावरती त्याचा परिणाम होतोय. तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे. त्या विषयामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये बरंच काम झालेलं आहे. आता तो ब्रिज लोकांना वाटतं की ते पेपरवर आहे, सगळं मान्य आहे, ॲग्री, त्याच्यामध्ये एक वीट चढलेली नाही आहे. का मागच्या 5 वर्षामध्ये पंचवार्षिकमध्ये जे नगरसेवक निवडून येत होते त्या टायमाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही 6 महिन्यात ब्रिज करू, नाही तर आम्ही राजीनामे देऊ, इथपर्यंत आश्वासन होती. वीट चढली नाही, ॲग्री, पण तो सगळ्यात मेजर आणि कळीचा मुद्दा भांगरवाडीच्या दृष्टीने आहे. कारण शुक्रवार बाजारामध्ये जी ट्रॅफिक होते, आम्ही जाणतोय की बाबा दर शुक्रवारी आपल्याला संध्याकाळी किंवा दुपारी सिंहगडच्या बसेस आल्या किंवा एखादी मोठी बस आली, मोठं वाहन आलं, तर त्यावेळेला ट्रॅफिकचा मुद्दा 2-2 तास होत नाही. आम्ही स्वतः रस्ता उतरून मी ट्रॅफिक सॉल्व्ह केलेली आहे पावसाळ्यामध्ये. त्याला आमचे पत्रकार मित्र एवढे साहेब साक्षीदार आहेत. मला हे सांगायचं की तो मुद्दा महत्वाचाच आहे. आपल्याला तो ब्रिज मागचा भोंडे महाविद्यालयाचा DP जर तो सँक्शन झाला आहे, तो जर झाला तर ही जी इकडची बाजारपेठेतली वाहतूक आहे ही 50% कमी होईल साहेब. ठीक आहे, तुमचं उत्तर मिळाले, अतिशय छान सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं आपल्याला विचारमंथन करायचं आहे आणि विचारमंथनातून काहीतरी नवीन घडवायचा प्रयत्न करायचा आहे. ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे. तुम्हाला अनेक प्रश्न येणार आहेत जे लोकांच्या जीवनाशी निगडीत असतील, ज्याशी थेट तुमचा संबंध येणार आहे, कारण तुम्ही भावी नगरसेवक आहात. अनेक पत्रकार आहेत, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे आहेत. पण एक वेळ कमर्शियल ब्रेकची
पुन्हा भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर. लकी मार्बल अँड ग्रॅनाइट, घराची शोभा वाढवणारं उत्तम दर्जाचं ग्रॅनाइट, मार्बल, कोटा आणि टाइल्सच्या भरपूर व्हरायटीज. आकर्षक डिझाईन्स असलेल्या फ्लोर टाइल्स, किचन टाइल्स, बाथरूम टाइल्स विविध रंगसंगती आणि आकारासाठी कटिंग्स करून मिळतील. घर, ऑफिस, बंगलोसाठी लागणारं ग्रॅनाइट, मार्बल, कोटा, कडप्पा आणि टाइल्स साठी एक वेळ अवश्य भेट द्या. उत्कृष्ट गुणवत्ता आणि योग्य दर. लकी मार्बल अँड ग्रॅनाइट, नियर टोल नाका, वर्सोळी, लोणावळा. कॉन्टॅक्ट नंबर 9860230922. सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम, संपूर्ण आशिया खंडात सर्वप्रथम आणि प्रसिद्धी मिळवलेले सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम. 100+ नॅशनल अँड इंटरनॅशनल सेलिब्रिटीज अँड लीडर मॉडेल. सुनील कंडलूर यांनी अतिशय परफेक्ट मोजमाप तसेच फोटोग्राफ घेऊन हुबेहूब मीनाच्या प्रतिकृती बनवल्या आहेत. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, देश विदेशातील सिनेकलाकार, राजकीय व्यक्ती तसेच ऐतिहासिक व्यक्ती यांना भेटण्याची सुवर्ण संधी. Be careful and make sure before you take tickets that you are in Sunil Celebrity Wax Museum. आता एका नवीन व प्रसिद्ध ठिकाणी. आमचा पत्ता G34 लोणावळा, स्क्वेअर मॉल, लोणावळा. स्वागत. अतिशय रंगतदार अशा वळणावर आपली चर्चा आलेली आहे. खूप मनमोकळी आणि मला वाटतं की आरोप प्रत्यारोप थोडं आपण थांबूया. आपल्याला चर्चेतून काहीतरी नवीन घडवायचं आहे. आता तुम्हाला चौघांनाही प्रश्न आहे की भांगुर्डीमध्ये ट्रॅफिकची अतिशय भयंकर समस्या आहे. तुमच्या त्या इंद्रायणी नदीच्या पुढे आल्यानंतर कृष्णा फास्ट फूडच्या दोन्ही बाजूला कधी कधी तर 10-15 मिनिटं एका बाजूला थांबावं लागतं की आपण गाडी क्रॉस कशी करायची, पलीकडे कसं जायचं. संपूर्ण भांगरडी तो प्रश्न आहे. शुक्रवारच्या दिवशी जो बाजार असतो त्या दिवशी तर प्रचंड भयंकर समस्या निर्माण होते. तर ही जी ट्रॅफिकची समस्या आहे, आता आम्हाला बाहेरून जो मेसेज आलाय की भांगरवाडीच्या ट्रॅफिकवरती ह्या नगरसेवकांकडे काय उत्तर आहे. पहिल्यांदा दत्ताभाऊ आपण. सर्वप्रथम नागरिकांची क्षमा मागून मी 1-2 गोष्टी बोलतोय. इलेक्शनच्या काळात अशा गोष्टी बोलायच्या नसतात, पण तरीसुद्धा मी थोडं बोलतोय कारण सत्य बोलणं हेच मला नेहमी पटत असतं. भांगरवाडीचा रस्ता जो आहे तो हा ॲज पर DP 9 मीटरचा आहे. 9 मीटरचा म्हणजे 30 फुटांचा. हां, तर तो ॲक्च्युली जागेवरती तेवढा नाही आहे. साधारणतः 26 किंवा 27 फुटांपर्यंत आहे. तर तो 30 फुटाचा असा. नागरिकांनी एखाद्या दुकानासमोर गाडी लावताना ती गाडी लावताना अशा पद्धतीने लावावे की ती जेणेकरून पॅरलल टू रोड लावावी, परपेंडिक्युलर टू द रोड असू नये. त्यामुळे ट्रॅफिकची समस्या नक्कीच नागरिकांनी ह्या पद्धतीने जर केलं तर थोड्याफार प्रमाणात होईल. आणि दुसरी गोष्ट, जो 15 मीटरचा DP आहे तो DP आता बऱ्यापैकी ॲक्विजिशन झाले. हां, तो DP ओव्हरब्रिजचा जो आलेला आहे तो ओव्हरब्रिज येऊन आलेला आहे. आणि श्री आर्किटेक्ट श्री संजय गोळपकर यांच्या घरापासून लोणावळा नगर परिषदेचं शाळेचं आरक्षण आहे. त्या शाळेच्या आरक्षणापासून वावळे घरांपासून पाठारे यांच्या घरापासून तो सारा बिल्डिंगच्या मागच्या बाजूला आहे. आणि तिकडून तो भोंडे हायस्कूलला येतो आणि भोंडे हायस्कूलहून पुन्हा इकडे डॅमच्या इकडे येतो. तो कंटिन्युएशनमध्ये रिंग रोड येतो 15 मीटरचा. तो बऱ्यापैकी नगर परिषद ताब्यात म्हणजे 90% विड्थ 15 मीटर 50 फुटाचा रोड आहे. जागा उपलब्ध आहे आपल्याकडे आहे, बऱ्यापैकी ॲक्विजिशन झालेले. मी सांगतोय तुम्हाला 85% to 90% ॲक्विजिशन झालेले आणि ते काम आता प्रगतीपथावर आहे. ते आता जे कोणी सगळे नगरसेवक असतील जे म्हणजे 25-26 जे काय त्या सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करून ते करायला हवंय. ते असं मी म्हणत नाही की मी नगरसेवक झालो की मी एकटाच सगळं करेन असंही म्हणत नाही. तुमचं उत्तर मिळालं म्हणजे त्या रोड बाबत. अजून तुमचं काय त्याच्यामध्ये आणखीन काय उपाययोजना करता येतील. साहेबांनी सांगितलं की तो रस्ता आहे DPचा किंवा गाड्या अशात लावाव्यात कशा लावाव्यात ते त्यांनी सांगितलं. तुमचं म्हणणं काय सर? पहिली तर गोष्ट भांगरवाडी म्हणजे गावठाण आहे साहेब. गावठाण आहे, तुम्ही जाणता भांगरवाडी गावठाण आहे. आपल्याकडे 1.5 FS आहे.
जुन्या चाळी पडून सगळीकडे बिल्डिंग्स होतात तिथे. संख्या वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे, बांगरवाडीत राहणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढलेली, घरं घेणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढली, त्या मानानं वाढणंसुद्धा वाढली. आपल्या पुढचा एरिया विकसित झाल्यामुळे ट्रॅफिक वाढलेली आहे, 100% खरं आहे. आत्ता दत्तभाऊंनी जसं सांगितलं तसं मागच्या भोंडे महाविद्यालयाच्या मागचा जर DP जर पूर्ण झाला आणि तो जर सुरू झाला, ॲटलिस्ट इकडचा जो हां तो 50% मी मगाशी सांगितलं पण 50% वाहतुकीवर परिणाम होईल. 50% वाहतूक हां जर सिंहगडच्या कडून येणारी ओळकावाडी, कुसगाव, डोंगरगावकडनं येणारी वाहतूक ही सर्व मागच्या बाजूने जर गेली तर तुम्ही विचार करा बांगरवाडीचं किती ताण कमी होईल त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तो आत्ता खूप अत्यावश्यक आहे आपल्याला की एक तर रेल्वे ब्रिज आणि तो पुढचा ज्या जागा आता यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या 10 वर्षामध्ये मागच्या जागा बऱ्यापैकी आपण ॲक्विजिशन नगरपालिकेने करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती DPचं आरक्षण आहे. DPवर आपली मागे जागा कमी विकसित झालेली आहे. भोंडे महाविद्यालयाच्या मागे फार कमी विकसित झालेली असल्यामुळे तिथं आजही आपल्याला DP काढता येईल. एन्क्रोचमेंट फार कमी आहे तिथं. त्यामुळे तो जर रोड झाला तर 50% वाहतुकीवर परिणाम होईल. तुमचं काय म्हणणं आहे? मागच्या आता जे जाधव साहेब आहेत त्याच्या आधी पाटील साहेब होते आणि पाटील साहेब जेव्हा होते तेव्हा वाहनं उचलून घेऊन जायचे नगरपालिके थ्रू. त्यांचं जे टायअप होतं वाहनं ट्रॅफिकवाल्यांबरोबर, तर ते वाहनं घेऊन जायचे. जी पुण्यात सिस्टीम आहे, मुंबईमध्ये लॉक सिस्टीम, टोचन नेणे, तेच जर सिस्टीम आता आली तरी खूप ट्रॅफिकवर आळा बसेल. ज्या गाड्या रस्त्यात लागतात त्या आळ्या बसल्याने गाड्यांची वाहतूक थोडी बहुत तरी व्यवस्थित होईल. चाप बसेल त्यांना की चाप बसेल. कसं केलं पाहिजे साहेब आपलं म्हणणं काय त्याच्यावर? भांगरवाडीची ट्रॅफिकची समस्या ही तर फारच मोठी आहे. काय होतं की कधी कधी ती ट्रॅफिक अर्धा 1-1 तास सुद्धा जाम असते. त्यात शुक्रवार जर असला तर विषय सोडा तुम्ही. ह्यासाठी सर्वात पहिलं म्हणजे शुक्रवारच्या बाजाराचं जे नियोजन केलं पाहिजे. त्या ठिकाणी कमीत कमी स्वयंसेवक वगैरे असे ठेवून जे आम्ही पुढच्या काळात ठेवणार आहोत. ट्रॅफिकचं जर व्यवस्थित नियोजन केलं तर ती समस्या काही प्रमाणात कमी होईल. भांगरवाडीच्या रोडवरती जो सर्वात मोठा ताण आहे तो 80% माझ्या हिशोबाने 80% जे गाड्या जातात त्या पूर्वेकडील जे ओळकावाडी, कुसगाव, सिंहगड कॉलेज, औंढोली, डोंगरगाव, केवरे अशा ग्रामीण भागाच्या गाड्यांचा लोड जास्त आहे. दुसरा रस्ताच नाही आहे त्यांना. त्याचबरोबर वलवण आणि नांगरगावसाठी जाणाऱ्या ज्या गाड्या असतात त्या गेट बंद असल्यामुळं तो एक ट्रॅफिकचा मोठा प्रश्न त्या ठिकाणी तयार होतो. तर आमचा असा विचार आहे की आता ठीक आहे, जे आहे ती परिस्थिती आहे, पण त्यावरती उपाय म्हणून पहिलं तो ब्रिज झाला पाहिजे जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल. त्याचबरोबर मागचा जो प्रस्तावित रिंग रोड जो आहे तो झाला पाहिजे. त्याबरोबर दुसरा एक आमच्या डोक्यात असा विचार आहे की हुडको कॉलनी ते भोंडे हायस्कूल असा ओळकावाडीला जो रोड निघतो तसा एक रोड ची प्रस्तावना आम्ही देणार आहोत की तो रोड जर तयार झाला तर बाहेरच्या बाहेर त्या पूर्वेकडील जी गावं आहेत त्यांची त्या गाड्या तिकडनं जातील. त्यामुळं जवळजवळ 50-60% तुमचं उत्तर आपल्याला मिळाले. तुम्ही सगळ्यांनी अतिशय छान उत्तर दिले भांगरवाडीच्या ट्रॅफिकच्या प्रश्नावरती. काही पत्रकार आपल्यासोबत त्यांचाही काही प्रश्न असतील ते आपण घेऊया. प्रेक्षकांचे काही प्रश्न असतील तुम्ही थेट प्रश्न. मी लागवड 2 प्रश्न विचारतो. पहिल्यांदाच या ठिकाणं या भांगरवाडीच्या ज्या अनेक समस्या संदर्भात सर्वांनीच हे गेलं की अनेक समस्या आहे, पण ह्यांना समस्या तुमच्या सहकार्यांनी 5 वर्ष होते त्या अपयशी ठरल्याचं मला वाटतं का? आणि एवढ्या समस्या तुमचे दत्ताभाऊ माझे आता विद्यमान आहे नगरसेवक आहे आणि त्यांचे काही सहकारी यांनी एकही समस्याची पूर्ण केली नाही का असं तुम्हाला नवोदितला वाटतं? अश्विनीताई थेट प्रश्न आहे तुम्हाला. सांगा तुम्ही सांगा. सगळ्यांनी सांगायचं. काय माहिती आहे का साहेब, आता देशाला स्वातंत्र्य मिळून आपल्याला इतकी वर्ष झाले पण आपण अजून बेसिक गोष्टींसाठीच भांडतोय. स्वच्छ पाणी मिळत नाही. भारतात नाही अशा खंडामध्ये एकच अशी नगरपालिका आहे जिचा स्वतःचा डॅम आहे. एवढा खर्च 20 वर्ष अगोदर फिल्टरेशन प्लांटसाठी केला तो कार्यान्वित नाही आहे. तो खर्च पूर्णपणे वाया गेलेला आहे. तर लोकांना शुद्ध पाणी देण्यासाठी काय करताय तुम्ही? नगरसेवक काय करतात? ते लोकप्रतिनिधी काय करतात? ते आज पण आपण गटारं स्वच्छ नाही आहेत, गटारं तुंबलेली आहेत, गटारं तुटलेली आहेत म्हणूनच बांधतो. आजही आपण पाहतोय की ड्रेनेज लाईन ज्या 20 वर्ष अगोदर झालेल्या आहेत त्याची साईज 6 इंचाची आहे.
आज लोकसंख्या इतकी वाढलेली, आज आम्ही अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं त्याची साईज कमीत कमी 1.5 ते 2 फूट असायला हवी, तर ते ड्रेनेज लाईन जे अंडरग्राऊंड जे आहेत ते तुंबणार नाहीत आणि ओव्हरफ्लो होणार नाहीत. त्यासाठी नगरसेवकांनी काय केलं. ठीक आहे तुमचं. त्याचबरोबर मला पूर्ण होऊ द्या जरा. त्याचबरोबर दिव्यांची समस्या आहे, जे स्ट्रीट लाईट जे आहेत, बऱ्याच ठिकाणी भांगरवटलं असे बरेच कोपरे आहेत की ते अंधारलेले आहेत. आज पण स्त्रियांना येण्या जाण्यासाठी खूप अडचण होती. अशा परिस्थितीत त्यांनी काय केलं आहे, काय बेसिक गोष्टींसाठी आज आम्ही भांडतोय. विकास तर लांबच राहिला, म्हणजे बेसिक समस्या म्हणजे बेसिक गरजा आमच्या पूर्ण, ज्या गोष्टींसाठी आम्ही कर भरतो या गोष्टी तर नगरपालिकेने आम्हाला द्यायच्याच आहेत, त्यासाठीच आम्ही कर भरतो. ठीक आहे, तुमचं म्हणणं कळलं की ह्यांनी काही अजून केलेलं नाही असं तुमचं म्हणणं. तुम्ही सांगा काय केलेलं आहे. ताई तुमचं म्हणणं काय. मला कुणावर आरोप प्रत्यारोप नाही करायचे. जे मी बघितलंय, मी जर निवडून आले तर ते करण्याचे प्रयत्न करायचे. आरोप प्रत्यारोप करत कित्येक वर्ष लोटलेत, कोणीही काही करू शकलं नाही. हा त्याच्यावर टोलवतो, तो त्याच्यावर टोलवतो आणि तो त्याच्यावर टोलवतो. मला कुणावर टोलवा टोलवी करायची नाही आहे. इतकंच की मी जर या समाजाचा एक हिस्सा आहे तर त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे. स्वतः बदलावं लागेल. स्वतः बदलायचं तर बाकी बदलतील. आपणच नाही बदललो तर कुणीच बदलत नाही. फक्त आरोप आणि प्रत्यारोप इतकंच करतात. दोन तर माझेच नगरसेवक आहेत. आता दुसरा प्रश्न असा आहे तरे सर, दुसरा असा प्रश्न आहे. आत्ता 15 वर्ष झाले उड्डाण पूल जो आहे तो पूर्वी 15 वर्ष ज्यावेळी सुरुवातीला जो लाखात होता, त्याची आता जी कोटीची उड्डाणे झालेली, आता तो 15 कोटीवर गेलेला आहे. ही नक्की 15 कोटी, तुम्ही अभियंता इंजिनियर त्या नक्की ही किंमत ती 15 कोटी का त्याच्यापेक्षा कमी का अजून जास्ती. आता 15 कोटीत हा ब्रिज होणार नाही. ह्या ब्रिजला कमीत कमीत 22-22.5 कोटी लागतील एवढं नक्की. हे अजून कोणतेही नगर परिषदेचे किंवा PWDने कोणी एस्टिमेशन केलेलं नाही. पण मी हे जे म्हणतोय ते पूर्णपणे अंदाजित म्हणतोय. 22-22.5 कोटी रुपये त्याला खर्च होतील असा माझा अंदाज आहे. कारण हे 15 कोटींचं जे एस्टिमेशन आहे ते फेक एस्टिमेशन आहे. मी आज जाहीररित्या बोलतोय. माझे इथं सहकारी मित्र आहेत अविनाश ढमढेरे, त्यांनाही माहिती ते. मी आता जास्त काही वाच्यता करू शकत नाही, काही कॉन्फिडेन्शियल गोष्टी. विकास कामं असतात त्याच्यामध्ये एखादी रुपयाची किंमत असते ती 5 रुपयाची होते, असे नागरिकांचा बऱ्याच ठिकाणी, किंवा त्याची मूळ किंमत कमी असते. परंतु जे लोकप्रतिनिधींवर जो आरोप प्रत्यारोप करते की ते मूळ किंमतीला फुगवटा करून ती विकास कामं केली जाते, ही लोकांच्या पैशाची गेलेली उधळपट्टी म्हणतात. त्याबद्दल काय म्हणायचं. तुम्ही म्हणताय ते काही अंशी खरं असेल असं मी म्हणतो, पण तुम्ही म्हणताय त्याशी मी पूर्णपणे सहमत नाही. कारण काय होतं, हा ब्रिज जो सुरुवातीला तुम्ही स्वतः म्हणालात की काही लाखांमध्ये किंमत होती आणि आता ती वाढली. तर आता ज्यावेळी ती किंमत लाखांमध्ये होती त्यावेळी सिमेंटच्या बॅगची किंमत 15 रुपये होती आणि आज ती सिमेंटची बॅग 300 रुपयाला झालेली आहे. मग हे फक्त आरोप प्रत्यारोप करण्यासाठी हे असू शकतो. फरक पहा, 15 रुपये आणि 300 रुपये किती पटींचा फरक पडला. तर त्याप्रमाणे ती किंमत वाढते. असं प्रत्येकाला म्हणजे तुम्ही म्हणता त्यात तथ्य आहे असं मी नाही म्हणत नाही, पण उगीच फुगवटा केलो असं नाही. त्याच्यावरती नगरसेवक तिथं काही जास्त त्यात सहभाग नसतो. तिथं एस्टिमेशन करणारे असतात, ते PWDच्या डिपार्टमेंटमध्ये तिथं चेक होतं. त्याला तांत्रिक मंजुऱ्या असतात, त्याला TS म्हणतात, टेक्निकल सँक्शन. हां, तिकडे जातं. तर असं हे नाही की बुगीच फुगवटा केला जातो काही. आता आपण कुठेतरी पिक्चरमध्ये ऐकतो किंवा कुठेतरी काहीतरी, तर तसं म्हणून फक्त आरोप करून हे नाही. माझा स्वतःचा व्ह्यू जो आहे, म्हणजे माझी स्वतःची प्रतिमा सांगायला मी इथं आलो नाही, पण मला असं म्हणजे त्या ह्याच्यात तुम्ही जे म्हणताय उगीच फुगवटा केला जातो असं म्हणायचं नाही मला. तुमचं म्हणणं आता तुमच्या माझे मित्र इथं आहेत ते सांगू शकतात. आपण ढमढेरेंना थेट विचारूया, तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल. साहेबांनी जे आता मत मांडले, टेक्निकल सँक्शन असतं, अमुक असतं तमुक असतं, फुगवटा चुकीचा आहे. तुम्ही जर माईक थोडं जवळ धरा म्हणजे प्रेक्षकाला म्हणणं कळेल. साहेबांनी मत मांडलंय, त्याच्यावर आम्ही बरेच दिवस काम पण केलेलं आहे. त्याच्यात त्यांचं दोघांनी भरपूर दिवस काम केलंय. बऱ्याचशा रेल्वेच्या ऑफिसला आम्ही जॉईंटली मिटिंग्स पण केल्या. त्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या सुधारत आणत आज आम्ही अशा ठिकाणी येऊन बसलेलो आहे की आता तो ब्रिज पूर्णत्वास होईल. पण आता काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या जुन्या राहिलेल्या, त्यामध्ये बरेचसे डिपार्टमेंट येतात. ATP असतं आपल्या रेल्वे ह्याच्यात, नगरपालिकेचं ATP डिपार्टमेंट होतं, त्यांनी काही परमिशन्स देऊन ठेवल्या होत्या. ते सगळं सुधारण्याचं आता सध्या जे काय आहे ते काम आमचं सध्या चालू आहे. त्याच्यातून जागा ताब्यात घेणे,
जागा ताब्यात घेऊन नंतर मग तिथे पहिली कुदळ मारली जाईल आणि मग ब्रिजचं काम म्हणजे एस्टिमेट जे काही असतं, एस्टिमेट जे होतं ते रेल्वेनी तयार केलेलं होतं. अच्छा. आणि रेल्वेनी जे तयार केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी जी प्रत्यक्षात जागा होती त्याचं बघून कॉस्टिंग वगैरे सगळं असेल. कॉस्टिंग वगैरे जे असतं त्यांच्याकडे एक थंब रूल असतो, लांबी रुंदी, आणि त्याच्या हिशोबाने त्यांनी नुकसान भरपाईचं पण त्याचा अंतर्भूत असेल. नुकसान भरपाई जी होती ती. मी मगाशी म्हणाल ते अंदाजित हे अंदाजित तेच सांगतायत ते. म्हणजे फक्त ब्रिजला लागणारे कॉस्ट, ब्रिजला लागणारी कॉस्ट आणि त्यांचा जो पार्ट होता 7.5 कोटीचा, तर ते त्यांचे स्वतः करणार होते. अच्छा. आणि त्याच्यानंतर उरलेल्या पार्टला तुमच्याकडून उत्तर आपल्याला देणार होते. मिळालेलं आहे. अजून काही प्रेक्षकांमध्ये तुम्हाला काही प्रश्न विचार असेल तर तुम्ही विचारू शकता लगेच. नमस्कार, सगळ्यांचं आधी स्वागत आहे. आणि दुसरी गोष्ट असं विचारायची की मगासपासून एक कचऱ्याची समस्या ह्याच्यावरती जे काही बोलणं झालं त्या संदर्भात विचारायचं आहे की आत्ता जी काही अरेंजमेंट केलेली आहे, म्हणजे घंटागाडी येते, त्याच्यात पुन्हा अनेक समस्या आहेत. ती कधीतरी येतच नाही, कधीतरी खूप वेगवेगळ्या वेळेला येते. ह्या सगळ्या समस्या आहेतच. पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये एक अख्खा मोठा आता नव्याने एक सेगमेंट किंवा एक वर्ग असं आपण म्हणून तयार झालेला आहे की लोणावळ्यातल्या जेव्हा तुम्ही ही घंटागाडीची कल्पना मांडली त्यावेळेस असं धरलंच गेलं नाही की अनेक बायका नोकरी करतात ज्या सकाळी 7 वाजता किंवा 8 वाजता घर सोडतात. तर जसं मगाशी अश्विनीताई म्हणल्या की 6 ते 8 ह्या वेळेमध्ये गाडी आली पाहिजे, तर ह्या गोष्टीचा विचार झालाच नाही आत्तापर्यंत. घंटागाडी जेव्हा सरसकट सगळीकडनं कचरा कुंड्या उचलल्या त्या बऱ्याच ठिकाणून उचलल्या, तर हा तुम्ही ह्या अशा प्रकारचा जो वर्ग आहे की ज्या बायका सकाळी लवकर घर सोडतात, तर त्यांनी त्या कचऱ्याचं नियोजन कसं करायचं. दुसरी गोष्ट, कचरा गाडीवाला जो आहे त्याला सगळ्यात पहिलं म्हणजे इन्स्ट्रक्शन्स क्लिअर नाहीत. तो काही सोसायट्यांचा कचरा, तुम्ही जे म्हटलात की सोसायटीनी मोठी डस्टबिन करावी आणि त्याच्यामध्ये बायकांनी कचरा टाकावा, तर तो ते उचलून नेत नाही. तो ठराविक तुम्हाला फक्त उपाययोजना पाहिजेत. या सगळ्यासाठी तुमच्याकडे काय उत्तर आहे? काय बरोबर दिलेली आहेत. पुन्हा एकदा त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्या संदर्भात मी बोलतो की विषय असा आहे की सिओननी जे आपण टेंडर आपण कचरा आणि घंटा गाडीच्या संदर्भात देतो त्याच्यामध्ये हा स्पष्ट उल्लेख असतो की त्यांनी डोर टू डोअर जाऊन कचरा उचलव. सेकंड थिंग, त्यांनी सोसायटीचा कचरा सोसायटीच्या खालनं आपण जी मगाशी कन्सेप्ट सांगितली डस्टबिनची, तर त्यांना ते 100% उचलायलाच पाहिजे. त्याच्यासाठी प्रशासनावर तिथल्या नगरसेवकांचा तेवढा अंकुश पाहिजे. पण तो कचरा गाडीवाला उचलत नाही. मग तेच सांगतोय ठराविक सोसायट्यांकडनं एक्झॅक्टली. मला तेच सांगायचं तुम्हाला तेच सांगायचं तुम्हाला की त्या तिथल्या स्थानिक नगरसेवकांचा प्रशासनावर तेवढा अंकुश पाहिजे की त्यांनी. अपेक्षा नागरिक म्हणून अशी की एखाद्या नगरसेवकाचं जसं इलेक्शन जवळ आलं की सगळे नगरसेवक दिसतात, सगळीकडे फिरतात, तसं त्यांचे जे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत ते ओपन टू पब्लिक पाहिजे. म्हणजे समजा माझ्या बिल्डिंगपाशी कचरा गाडीवाला येत नसेल किंवा तो मुजोरगिरी कुठल्याही प्रकारची सहकार्य करत नसेल, तर मी त्या प्रभागातल्या नगरसेवकाला सहजपणे कॉन्टॅक्ट करता येऊ शकला पाहिजे आणि त्यांनी तिथे येऊन त्या गोष्टीचं निराकरण 100% केलं पाहिजे. 100%. तर हा प्रकार आतापर्यंत फारसा होत नाही. इथून पुढे होईल का? 100% होईल. स्थानिक उमेदवारांना तुम्ही निवडून द्या, जे तुमच्या सुखदुःखात आहेत, जे तुमच्या भागात आहेत, जे तुम्ही त्यांना आवाज दिल्यानंतर ते तिथं तुम्हाला तुमच्या समस्यांवर निराकरण करण्यासाठी हजर होतील. अशाच नगरसेवकांना निवडून द्या. ही जी इलेक्शन प्रोसेस चाललेली आहे सरळ तीच आहे. तुम्ही हजर व्हाल 100%. ठीक आहे, तुमचं उत्तर घ्या. आपल्याला फक्त त्यांना आता थोडक्यात उत्तर द्यायचे. याच्यावरती उपाय आम्ही योजलेले आहेत, म्हणजे त्याच्यावरती विचार केलेला आहे. आम्ही 1 जानेवारी 2017ला एक जनसंपर्क कार्यालय चालू करणार आहोत. त्या ठिकाणी लोक प्रत्यक्ष येऊन किंवा जर नेट असेल घरात तर ऑनलाईन कंप्लेंट देऊ शकतील. त्या ठिकाणी आमचा स्टाफ असेल, नगरपालिकेला पॅरलल असा स्टाफ असेल. तो स्टाफ तुमच्या समस्यांचं त्याच दिवसामध्ये निराकरण करण्याचा प्रयत्न करेल. जर समस्या मोठी असेल तर त्यासाठी नगरसेवक स्वतः त्या समस्येचा पाठपुरावा नगरपालिकेकडे करून ती समस्या सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर नक्कीच प्रयत्न. ठीक आहे, तुमचं ताई तुम्ही काय त्यांनी जे सांगितलं तुम्ही तुमचा नंबर त्यांना द्याल? हां, दुसरी एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, त्या ठिकाणी आमचा एक नंबर ऑफिसचा नंबर उपलब्ध असेल, त्याचबरोबर नगरसेवकाचा नंबर जो आहे तो जाहीर असेल आणि तो कधी 24 तास चालू असेल, बंद नसेल. महत्त्वाचं म्हणणं कळालंय. आता ताई तुम्ही काय कराल? त्यांनी फक्त थेट उत्तर द्या की तुम्ही नंबर द्याल आणि हजर राहाल, काय ते सांगा फक्त, हो किंवा नाही. मी ते तर केलेच, पण अजून एक बोलायचं आहे. मी प्रत्येक मतदाराला भेटताना त्यांचा नंबर मागते, कारण त्यांच्याशी मला निगडीत राहायचं आहे की माझा नंबर, मी एक व्हॉट्सअप ग्रुप
किंवा एखादं नेट किंवा एखादं कुठलं तरी एक साईट घेऊन मी त्यांच्याशी कनेक्टेड राहील की 8 दिवस आणि 24 तास मी त्यांच्या सेवेला जाऊ शकेल. 7x24. येस ऑफकोर्स. माझा भांगरवाडीतल्या अनेक नागरिकांना अनुभव आहे. माझा फोन कधीही बंद नसतो. रात्री 2 वाजता मला फोन आला तरी मी लोकांना अवेलेबल असतो. अशी ही उदाहरणं झालेली आहेत. मी असं होईल वगैरे ह्यापेक्षा मी नेहमी अवेलेबल असतो लोकांना, हे नक्की माहिती आहे. नक्की अगदी 100% केलेले आहेत. असं अनेक लोक आता जे टी व्ही पाहत असतील काही त्यांनाही माहिती आहे. कोणाकडून प्रत्येक आजही मी इलेक्शनच्या प्रचारासाठी फिरतो पण तरी सुद्धा आजही लोकांची कामं करत असतोय, आजही करतोय. ठीक आहे, तुमच्या सगळ्यांची उत्तर मिळालेली आहेत. यांचा प्रश्न तुम्हाला तुमचं उत्तर मला मिळालं असेल. नमस्कार सगळ्यांना शुभेच्छा. दत्ताभाऊ विद्यमान नगरसेवक आहेत, मनोजजी माजी नगरसेविका आहेत, ह्या भाजपच्या कार्यकर्ते आहेत. माझी आजी आता मी सांगू शकत नाही, सचिन एक नवीन उभरता कार्यकर्ता आहे. मला सगळ्यांना एक प्रश्न असा आहे सगळ्यांसाठीच की आपण करामध्ये 16% एज्युकेशन कर भरतो. ओके, तर आत्ता ज्या आपल्यात 12 किंवा 13 शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये भांगरवाडीचा विद्यार्थी किंवा लोण्यातल्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का तुम्हाला नगरसेवक म्हणून किंवा माजी नगरसेवक किंवा माजी नगरसेवक आणि तुम्ही कार्यकर्ते की तुम्ही आत्ता इलेक्शनला लढणार आहात तर तो टक्का किती आहे आणि जो तो टक्का कमी असेल तर तो का आहे आणि जर तो वाढवायचा असेल तर कसा वाढवणार याचं चौघांनी उत्तर द्यावं. थोडक्यात उत्तर द्या आपल्याला, कारण आपली वेळ संपत आलेली आहे. अगदी थोडक्यात उत्तर द्या. थोडं ॲडिशनल करायचं आहे. काय झालंय, पुणे महानगरपालिकेसारख्या ठिकाणी आपण जातो आणि राजीव गांधी डिजिटल हायस्कूल तिथे करतात आणि त्याच्यामुळे ते संख्याबळ वाढवतात. तसं शिक्षणाची ज्यांनी म्हटलं तर पहिलं नाव भांगरवाडीचं यायचं, कारण भांगरवाडीतले बापूसाहेब बोंडे, प्रशांत क्षीरसागर गोल्ड मेडलिस्ट, एवढी लोक असताना देखील आपण म्युन्सिपाल्टी शाळेत शिकलेलो असताना म्युन्सिपाल्टीच्या शाळेचा दर्जा आज का खालावलेला आहे याकरता तुमचा प्रयत्न काय असेल? एकदम थोडक्यात उत्तर देता कारण आपली वेळ संपत आलेली. आता सागर भाऊ हे माजी उपसभापती शिक्षण मंडळाचे, तर ह्या शाळा ज्या आहेत त्या आता ते म्हणाल नगर परिषद शाळा त्या शिक्षण मंडळाच्या अंडर येतात, त्यामुळे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे ॲक्च्युली सागर भाऊंना. पण तरी सुद्धा काय माहिती आहे जे आता त्यांनी प्रश्नाचं उत्तर देतो मी तुमचं. बाहेरचे विद्यार्थी जास्त आहेत हे नक्की, आणि त्या शाळा सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजेत हे नक्की. दत्ताशेठ तुम्ही नगरसेवक आहेत, शिक्षण मंडळाला स्वतःचा फंड असतो का याच्यासाठी हे पण तुम्ही सांगितलं तर बरं होईल. मग नगर परिषद याच्यासाठी फक्त 10% फंड देत असते नगर परिषद, पण कार्यक्रमासंदर्भात पुणे शिक्षण मंडळ नाही 90% येतात. तो फंड फक्त शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमासाठी देतात. आपली वेळ त्यांनी उत्तर दिलेलं आहे. 10% फंड देतात ते तुमचं उत्तर काय, तुम्ही काय कराल थोडक्यात अगदी? मी सागरींच्या मताशी सहमत आहे. शिक्षण जो आपलं शिक्षण खात्याचा जो लोणातला कारभार आहे तो बऱ्याच प्रमाणात भोंगळ आहे, त्याच्यामध्ये सुधारणा 100% व्हायला पाहिजे. माजी नगरसेवक म्हणून मी माझे प्रयत्न त्यावेळेला केलेले आहेत. आम्ही आपल्या भांगरवाडीतील स्थानिक मराठी शाळा किंवा लोणातील स्थानिक मराठी शाळा यांचा दर्जा 100% सुधारला पाहिजे. आत्ताच्या मागच्या आमच्या या दत्ताभाऊंच्या कारकिर्दीमधले शिक्षण मंडळांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. प्रत्येक सभापती जो नवीन येतोय तो काहीतरी नवीन करतोय. जितूबाई असतील किंवा विनयजी असतील यांनी बऱ्या प्रमाणात शिक्षण मंडळाचं काम पारदर्शी आणि चांगलं केलेलं आहे. आत्ता आपण बघतो की सगळ्यात जुनी शाळा आपल्या मार्केटमधली 1 नंबरची, तर तिकडे सुधारणा होते, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते, ती नवीन करायसाठी प्रयत्न चालू आहेत. नागरिकांचा टक्का किती हे तुम्ही सांगितलं? टक्का कमी झालेला आहे ना, त्याच्यामध्ये दुमतच नाही. नाही 100% साहेब तुमच्या मताशी मी सहमत आहे. त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये लोणाच्या स्थानिक जी नागरिक आहेत त्यांच्या शिक्षणाचा तिथला टक्का कमी झालेला आहे, त्याच्यामध्ये दुमत नाही. मला हे विचारायचं हा टक्का कमी का झालेला आहे? टक्का कमी का झालेला आहे? कारण शाळांमध्ये बेसिक ज्या सोयी सुविधा पाहिजेत, स्वच्छता म्हणजे वॉशरूम, टॉयलेट याची गोष्ट तिथे नाहीये, पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये. हे तर बेसिक झालं, पण महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, आज इंग्लिश मीडियम शाळांना प्राधान्य दिले जाते. कमीत कमी त्या शाळांचं रूपांतर तुम्ही सेमी इंग्लिश मध्ये तरी करा. 100% त्याच्यामध्ये असा प्रयत्न जे विद्यमान. साहेब मला काय म्हणायचं, आपण 16% जर कर भरतो शिक्षण कर आणि टक्केवारी नागरिकांच्या म्हणजे शहरातल्या मुलांची टक्केवारी 1 आणि 2%.
तुम्ही म्हटलं तसंच आहे. आता आता समजा तुम्ही भावी नगरसेवक झाला, झाल्यानंतर आम्ही पहिलं तर त्याची पत जी आहे ना ती सुधारण्याचा प्रयत्न करू. मग आपल्याला तेच कमीत करायचं. कमी इंग्लिश, आपल्याला- सेमी इंग्लिश आपल्याला त्यासाठी आता- आपल्याला काय करायचं होते का, आपल्याला आता वादविवाद किंवा तक्रार न करता वादविवाद नाहीये, कुणावरती- ऐका ना, माझं म्हणणं काय, कुणावर आरोप प्रत्यारोप करतात आरोप- असं म्हटल्या की आपल्याला काहीतरी विचार मंथन आरोप करायचं. नाहीयेत, आरोप विचार नाहीयेत. मंथन करायचं. ऐकून विचार घ्या. मंथन तेच मी माझे तेच करायला हवं की माझे- माग- माझे सभापती होते शिक्षण मंडळाचे, ठीक आहे, हरकत त्यांनी नाही. त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. तर मी जर नगरसेवक झालो तर मी असं असं करीन. तुम्ही म्हटलं ते बरोबर, इंग्लिश मिडियमच्या शाळा वाढलेल्या आहेत. प्रत्येक पालकांची इच्छा आहे की माझा मुलगा शिकला तर तो इंग्लिश साहित्य शिकावा, म्हणजे तो फाडफाड इंग्लिश बोलेल. आता हे नाही, ती काळाची ऐका, गरज याच्यावरती पण आपण- आहे. याच्यावरती आपण एक सुंदर असं चर्चासत्र ठेवूया की माझा मुलगा इंग्लिश मिडियम मध्ये गेला म्हणजेच तो हुशार होतो, हे सत्य की असत्य, याच्यावरती फार मोठी चर्चा होईल, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला खास बोलू, सागर भाऊंना पण बोलू, अनेक मान्यवर बोलू आपण. त्याच्यावर आपण चर्चा करू की आज इंग्लिश मिडियमला मुलगा गेला म्हणजे तो हुशार होतो, हा समज खरा की खोटा, हे नंतर आपण पुराव्यानिशी खोडू सुद्धा आणि पुराव्यानिशी ते प्रूव्ह सुद्धा करू. पण आत्ता जर तुम्ही नगरसेवक झालात तर जी सागर भाऊंनी समस्या मांडली त्यावरती तुम्ही काय कराल, एवढं उत्तर अपेक्षित आहे, तेवढं उत्तर तुम्ही द्या पाहिजे. तेच पहिलं तर आम्ही शासनाचा पाठपुरावा करू की आम्हाला त्या शाळा कमीत कमी तुम्ही सेमी इंग्लिश मध्ये रूपांतरित करून द्या. म्हणजे मराठी शाळेचा तुम्ही इंग्लिश नाही मराठी साहेब, काळाची गरज असती. कुठली मुलं येतात ते मराठी शाळेसाठी सांगा ना. तुम्ही सेमी इंग्लिश तरी करा, मराठी बात करा असं नाही म्हणते मी, पण त्याच्यात सुधारणा करा, डेव्हलपमेंट काहीतरी करा ना तुम्ही त्याच्यामध्ये. जर 16% टॅक्स आम्ही भरायचा आणि ग्रामीण भागातली आउटस्कटची मुलं येऊन त्या ठिकाणी शिकतात. परत सहज जाता जाता सांगतो एक मुद्दा तुम्हाला की आतापर्यंत जेवढे मोठ्या व्यक्ती होऊन गेले ना त्या प्रत्येक जण आपल्या मातृभाषेमध्ये त्याचं कारण असं आहे की माझी मातृभाषा जर मराठी असेल, माझी मराठी जर खूप स्ट्रॉंग झाली तर माझी इंग्लिश, माझं गणित, माझं सायन्स या सगळ्या विषय स्ट्रॉंग होतात. बरोबर. त्याच्या मागचं कारण असं आहे की मी शाळेत इंग्लिश बोलतोय पण माझ्या आईवडिलांना इंग्लिश बोलता येत नाही. बरोबर आहे. मी घरी आल्यानंतर आईवडिलांची मराठीमध्ये बोलतो, त्यामुळे माझं इंग्लिश पण इम्प्रूव्ह होत नाही, माझं मराठी इम्प्रूव्ह होत नाही. हा नंतर खूप मोठा संशोधनाचा विषय आहे. तर शाळेचं तुम्हाला विनंती आहे कळकळीची की त्या मराठी शाळेचं तुम्ही इंग्लिश मध्ये रूपांतर करू नका. सेमी इंग्लिश मध्ये रूपांतर केलं तर आजकाल सुशिक्षित पालक काय म्हणतात की माझा मुलगा इंग्लिश मिडियमला शिकण्याऐवजी तो सेमी इंग्लिशला शिकावा. काही पालकही मान्य करतील. मला त्याच्यामध्ये एवढं सांगायचं सचिन भाऊ, एक मिनिट, तुम्ही जो काळ सांगितला तो काळ वेगळा होता. आज नाही साहेब, आजचा काळ फार वेगळा आहे. आज सर्व इतकं ऍडव्हान्स झालेलं आहे, मुलांना इंग्लिश येणं खूप जरुरी आहे. तेच सांगतोय, सेमी इंग्लिश जर केलं तर ते आई भांड्याची कामं करती, माईक घ्या. आई भांड्याची कामं करती, पण मुलाला आहे ना इंग्लिश मिडियम शिकवण्याकरता धडपड करते. कारण मराठी शाळेमध्ये काही शिक्षक असतात ते अगदी मनापासून ती मुलं शिकवतात. काही शिक्षक असतात की त्यांना त्या मुलांना शिकवण्याकरता वेळ असतो किंवा नसतो हे मी नाही बोलू शकत, कारण शिक्षकांवर आरोप करणं इंग्लिश शाळेतले शिक्षक खूप मनापासून शिकवतात. माझा म्हणण्याचा उद्देश तुम्ही सर समजत नाहीये की काही वेळेला शिक्षकांची संख्या कमी असते. शिक्षक 4 मराठी शाळेमध्ये, नगरपालिकेच्या शाळांमध्ये, नगरपालिकेच्या शाळांमध्ये नगरपालिकेच्या शाळांमध्ये वर्ग जास्त आणि शिक्षकांची संख्या कमी आहे. हेच तर तुम्हाला करायचंय. आता पुढे सांगतो, ऐकून घ्या. तुम्ही जर नगरसेवक झालात तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे नगरसेवकांना की शिक्षकांवरती जो अतिरिक्त ताण येतो ना, गाढवा मोजा पाहिजे. शिक्षकाचं काम आहे का गाढवा मोजायचं? त्याला विरोध कोण करणार? शिक्षकांनी विरोध केला आणि जर शासनाचं पत्र आलं तर तो बिचारा उघड्यावर येईल ना. मग तुम्ही सगळे जे भावी नगरसेवक होणार आहात त्यांनी शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तर तुम्ही काय कराल तेवढं सांगा. आम्ही शिक्षकांची संख्या वाढवू पहिले तर नगरपालिकेच्या शाळांमध्ये. दुसरी गोष्ट, मुलांना स्वच्छता कशी तिथं उपलब्ध होईल, कारण आई वडिलांना मुलांना स्वच्छता असलेली, पाण्याची व्यवस्था असलेली आणि शिक्षण चांगलं, अशी छान सुंदर शाळा तुम्ही करा. स्वप्नातली शाळा असेल ती सुंदर आम्ही शाळा तयार करण्याचा प्रयत्न नक्की करू. ठीक आहे, तुमचं उत्तर मिळाले सगळ्यांचं. मला वाटतं त्यांचे समाधान झालं असेल सागर साहेबांचं. आता थेट प्रश्न लोणावळ्यासाठी आहे. आपला लोणावळा हे पर्यटन स्थळ आहे, बरोबर आहे. शासन दरबारी मान्यता नाहीये, साहेब पण सांगतील, मनोज सांगतील की त्याला अजून मिळाले नाहीये. त्याचे जे काही फायदे असतात ते आपल्याला अजून मिळत नाहीयेत. तर हे सुंदर पर्यटन स्थळ विकसित व्हावं आणि लोणावळ्यामधला जो अतिशय प्रचंड असं सळसळतं रक्त लोणात, म्हणजे युवा शक्ती खूप आहे. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही युवक आहात, आता एकदम तरुण आहात तुम्ही सगळे. तर ही जी युवा शक्ती आहे हिला कुठंतरी कामधंदा मिळेल आणि लोणावळा एक सुंदर पर्यटन स्थळ होईल. यासाठी अगदी थोडक्यात तुमच्या चौघांच्या योजना काय असतील आपलं मत मांडायचं. पहिल्यांदा तुम्ही तळेकर साहेब.
साहेब कसं आहे, लोणावळ्याचा जो काय म्हणतात त्याला बिझनेस आपण ज्याला म्हणतो, हा बरोबर, पर्यटनावर हा 100% मी तर म्हणतो पर्यटनावर बरोबर अवलंबून. बरोबर 100% आहेच. त्याच्यामध्ये रिक्षावाले आले, चिक्कीवाले आले, हॉटेलवाले आले, दुकानवाले आले, किंवा बरेच सगळेच व्यवसाय हे जवळजवळ पर्यटकांवरतीच अवलंबून आहेत. आपण आज इतके वर्ष झालं त्यांना एक पार्किंगची व्यवस्था नाही देऊ शकलो. ते दुकानासमोर काही खरेदी करायला थांबतात, हवालदार येतात आणि त्यांना म्हणतात चला पुढे चला पुढे. त्यांनी गाड्या लावायच्या उपाययोजना सांगा तुम्ही काय नाही, काय काय पहिला पार्किंग केली पाहिजे. पार्किंग तर नक्कीच केली पाहिजे. अजून वेगळं काय करता येईल? मॅकडॉनल्डचा जो मॉल आहे त्या मॉल समोर एक मोठा प्लॉट मोकळा आहे, ज्याच्यावरती नगरपालिकेचं रिझर्वेशन आहे. त्यावर त्या ठिकाणी 4-5 मजली जर आपण पार्किंग केली तर त्या पार्किंग मध्ये ते पर्यटक गाड्या लावतील आणि आपण बाकीचा आपण जर वॉकिंग झोन केला तर त्या ठिकाणी ते जसं महाबळेश्वरला आहे, पायी चालून खरेदी वगैरे करतील आणि फिरूनही होईल आणि ट्रॅफिकची समस्या फार मोठ्या प्रमाणात कमी होईल. बरोबर 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 तुमचं म्हणणं. त्याचबरोबर नगरपालिकेसमोर जे भाजी मार्केट, जुन्या नगरपालिकेसमोर जे भाजी मार्केट आहे त्या ठिकाणी आपल्याला खूप मोठी जागा आहे. त्या ठिकाणी आपल्याला 2-3 मजल्याची पार्किंग करता येईल. त्याचबरोबर त्या ठिकाणी भाजी मार्केटची डेव्हलपमेंट करता येईल, सगळ्यांना गाळे देता येतील, दिसायला चित्र चांगलं दिसेल. ठीक आहे ताई, तुम्ही काय कराल नगरसेवक झालात तर? सचिन भाऊंच्या मताशी मी सहमत आहे की ते बोलतायत तशी पार्किंग आणि भाजी मंडई ही जर झाली तर लोणावळ्यातली ट्रॅफिकची समस्या निम्म्यापैकी कमी होणारच, की ती समस्या कुठेही किंवा कुठेही अडथळे येणार नाही. जसे भाऊ बोलतायत ते अगदी योग्य आहे. ठीक आहे. मनोज तुम्ही काय, पर्यटन स्थळ विकसित व्हावं म्हणून आणि साहेब मी स्वतः माजी नगरसेवक असलो तरी मी एक व्यावसायिक आहे, माझा चिक्कीचा व्यवसाय आहे. सो मला त्यातली तुम्ही म्हणताय त्या की बाबा हे 100% आपलं लोणावळा डिपेंड ऑन पर्यटनावर आहे. तुमचा बिझनेस तुम्ही सर्व आपल्या हातात काही नाही आहे. आपल्याकडे पाऊस पडला तर पर्यटक येणार, नेचरच्या ह्याच्यावरती आपलं सगळं डिपेंड आहे. सो आपल्या इथं बेसिक ज्या नीड्स आहेत, म्हणजे साधं सिंपल पार्किंग असेल किंवा टॉयलेट्स असतील. आज पर्यटकांना आपण कर घेतो काही, आता पावसाळ्यामध्ये काही वेळेला आपण 2 वेळा टेंडर दिलेलं आहे कराच्या संदर्भातलं, तर तसं काही आपण शुल्क घेतो. तर त्यावेळेला आपल्याला काय बाबा त्यांच्याकडून त्यांची अपेक्षा काय आहे लोणावळ्याकरांकडून, की बाबा कुठेतरी टॉयलेट्स असतील, सार्वजनिक टॉयलेट्स किंवा मुतारीची सोय. महिलांसाठी तर कुठेच नाही आहे, म्हणजे तो अवघडच विषय आहे. तर आल्यानंतर पावसाळ्यात जे बेसिक नीड्स आहे, आता पावसाळ्यात भिजले तर कपडे चेंज करायला कुठे काही संधीच नाही आहे. म्हणजे चेंजेसचा विषय असेल किंवा पार्किंगचा, आता पावसाळ्यात 4-4 तास आम्हाला नाक्यावरती ट्रॅफिक असते. ट्रॅफिक एवढी भयंकर असते आणि त्यात जर एक्सप्रेसला एखादी गाडी पलटी झाली तर विचारायलाच नको. तुम्ही ते ट्रॅफिकची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. 100% ट्रॅफिक काय असेल की म्हणजे पर्यटन स्थळ विकसित व्हावा आणि युवकांना रोजगार मिळावा. मला प्रश्न आता, कारण मगाशी आता चर्चा झाली त्यामुळे प्रश्नच विसरून गेलो. पर्यटन स्थळ म्हणून सांगतो, पर्यटन स्थळ म्हणून सांगतो. सर्वात प्रथम आपलं जे राजमाची गार्डन आहे ते पहिल्यांदा डेव्हलप करणं. त्याच्यानंतर रायडू पार्कमध्ये साधारणतः 20-1 वर्षापूर्वी जी गर्द झाडी होती ती आता वनराई ती आता 25% सुद्धा शिल्लक राहिलेली, लोप पावलेली आहे. त्याच्याच खालच्या बाजूला जे गार्डन आहे ते गार्डनही डेव्हलप करायला पाहिजे. आणि तिकडे मध्ये एक प्रयत्न झाला होता आता 1.5-2 वर्षापूर्वी लेझर शो संध्याकाळी सुरू करायचा. आता केला होता तो प्रयत्न केला होता आमच्या एका सहकारी नगरसेवक मित्रांनी, नगराध्यक्षांनी तो केला होता. फार चांगला उपक्रम होता. तस म्हणजे पहिल्यांदा ते रायवूड गार्डन, ते खाली शिवाजी गार्डन म्हणतात त्याला, ते गार्डन, राजमाची गार्डन हे डेव्हलप करणं. आणि सर्वात मोठा जो विषय तो फक्त प्रत्येक वेळी बोलला जातो, त्याच्यासाठी प्रयत्न अजिबात केले नाहीत असं मी म्हणणार नाही, कारण ते पैसे भरून झालेत आता मागच्या काउन्सिलमध्ये. रोपवेचा प्रोजेक्ट जो आहे तो आपल्या लोणावळ्याला वाघजाई मंदिरापासून पुणेगावपर्यंत त्याचे नगर परिषदेने पैसे पण भरले आहेत. तर तो माझा जो पर्यटनाविषयी जो मेन अजेंडा आहे तो अजेंडा आहे तो रोपवेचा. तर आणि अम्युजमेंट पार्क आणि खंडाळ्याला जो लेक आहे तो मध्ये कामही चालू तर बोटिंगचं. तर त्या ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ह्या बेसिक गोष्टी करायला हव्यात आणि त्यासाठी नियोजन हवं. त्यासाठी थोडंसं कडू बोलतो, त्यासाठी थोडंसं माणसाला नॉलेजही पाहिजे आणि त्या ह्याच्यात अभ्यास असला पाहिजे, नॉलेज असलं पाहिजे आणि एक मनात उर्मी असली पाहिजे करण्याची. ती माझ्याकडे नक्की आहे, ती मी करणार ही 100%. आणि मी आत्तापर्यंत बऱ्याच विषयात बरेच प्रयत्न केलेत. माझ्या लोणावळ्यातल्या सगळ्या मित्रांना माहिती आहे. फक्त आता काहीतरी काय केलं म्हणण्यापेक्षा
मी सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती आहेत लोकांना, तर त्यासाठी मला प्रयत्न करायचे आहेत. म्हणून मी इलेक्शनला अपक्ष उभं राहण्याची, नाईलाजानं मला अपक्ष उभं राहण्याची वेळ आलेली आहे. कारण माझ्या काही प्रोजेक्ट यस नाही, मी तुम्हाला तरी सुद्धा सांगितलं तुम्हाला. नाही मी तरी साहेब मला येवले साहेबांना थेट विचारायचं आहे की तुम्ही गेले 2 वेळाच नगरसेवक होता. मागच्या वेळेस आता 5 वर्षे तुम्ही आता सिटिंग नगरसेवक आहात, मग तुम्ही 5 वर्ष फक्त प्रयत्नच केले का यासाठी? प्रयत्न करणं म्हणजे काय, कोणत्याही गोष्टीला. मला तर पुण्याला जायचंय, तर मी इथून लोणावळ्यातून माझ्या घरापासून गाडी काढायला पाहिजे. कुसगावच्या एक्सप्रेस वे पर्यंत जाण्यात खडतर रस्ते आहेत, तर ते खडतर रस्ते पार करून त्यासाठी प्रयत्नच करायला लागतो ना, गाडी चालवायलाच लागते ना. तसं आपण कुठेतरी पुढे पोहोचतोय. तर मी आता एक्सप्रेस वेला लागलेलो आहे. ठीक आहे, मला एकच प्रश्न विचारायचा, 5 वर्षात डेव्हलपमेंट म्हणून काय केलं? हो नक्की. कोणत्याही गोष्टीला परीक्षा 10वीची परीक्षा आहे, तर त्याला आपण म्हणतो का नाही तो सगळ्यांचं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. खरं तर अतिशय सुंदर ही चर्चा झालेली आहे आणि मला वाटतं सगळ्यांकडे ती एनर्जी आहे. आय कॅन नाही म्हणणार, वी कॅन, बरोबर ना? वी कांट काढून टाकूया. परखडपणे आपलं मत मांडलेलं आहे, एकमेकांना प्रश्न विचारलेत, एकमेकांना आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केलाय. ते हितच विसरायचे, बाहेर जाताना एकमेकांच्या हातात हात घालून जायचे आणि आपल्या प्रचाराला सुरुवात करायची. तुम्हा सर्वांना मावळ वार्तातर्फे मी मनापासून शुभेच्छा देतो. हे पत्रकार आणि काही ज्येष्ठ नागरिक उपस्थित राहिलेत, त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आपल्याला विचार मंथनातून, एकमेकांच्या सहकार्यातून सुंदर लोणावळा घडवायचा आहे. लोणावळ्यामध्ये प्रचंड अशी युवा शक्ती आहे, सळसळतं रक्त आहे. त्या रक्ताला कुठेतरी हाताला काम द्यायचं आहे आणि त्या युवा शक्तीच्या माध्यमातून एक छान सुंदर पर्यटन स्थळ असं विकसित करायचं आहे. त्यासाठी फक्त तुमची साथ हवी आहे, एकमेकांच्या विचारांची साथ हवी आहे. एकमेकांना घालून आपल्याला हे घडवायचं, हे नक्की होईल अशी खात्री आहे. पुन्हा एकदा सर्व नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा देतो. या सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो, सर्व पत्रकारांचे आभार मानतो. हा कार्यक्रम आपण असा सुरू ठेवणार आहोत जोपर्यंत आपले 12 प्रभाग संपत नाही तोपर्यंत. त्यानंतर आर्किटेक्ट, वकील, डॉक्टर आणि सर्व पक्षाचे अध्यक्ष त्यांनाही आपण इथं बोलवणार आहोत. त्यांच्याकडूनही काही आपण ऐकणार आहोत आणि नवीन काहीतरी घडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी 8 वाजता. तोपर्यंत घेऊया विश्रांती.